नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। कर्तव्यापलीकडची माणुसकी। विसरवाडीचे देवदूत सुरेश वसावे। प्रतिनिधी मोसिम शेख यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क विसरवाडी। नमस्कार प्रेक्षकहो, आजच्या धकाधकीच्या आणि स्वार्थी जगात जिथे माणूस माणसासाठी थांबायला तयार नाही, तिथे विसरवाडी परिसरात एक वेगळाच माणुसकीचा झरा वाहत आहे। नानिजधाम रुग्णवाहिकेचे चालक सुरेश वसावे हे केवळ एक वाहन चालक नसून शेकडो कुटुंबांसाठी आशेचा किरण आणि संकटातील धावून येणारे देवदूत ठरले आहेत। कोंडाईबारी घाटातील अवघड वळणे असोत किंवा मध्यरात्री उद्भवलेली वैद्यकीय आणीबाणी, सुरेश वसावे यांचा फोन कधीच नॉट रिचेबल नसतो। स्वतःच्या विश्रांतीचा, भूक तहानीचा विचार न करता एखाद्या रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी ते वाऱ्याच्या वेगाने रुग्णवाहिका दौडवतात। नानिजधामच्या माध्यमातून मिळणारी ही 24 तास विनामूल्य सेवा आज कित्येकांसाठी जीवनवाहिनी ठरली आहे। रुग्णालयातील डॉक्टर असोत वा सामाजिक कार्यकर्ते, प्रत्येकजण सुरेश वसावे यांच्या तत्परतेबद्दल आदर व्यक्त करतो। विसरवाडी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अजय कुवर यांनी म्हटल्याप्रमाणे, हाच मानवतेचा खरा चेहरा आहे। जेव्हा एखादा रुग्ण मृत्यूच्या दारातून सुखरूप परत येतो, तेव्हा त्याच्या नातेवाईकांच्या डोळ्यांतील समाधान हीच सुरेश वसावे यांच्या कामाची खरी पावती असते। न रक्ताचे नाते तरी संकटात जो धावतो, वेळेचे भान विसरून जो जीव कुणाचा वाचवतो। साध्या वर्दीतल्या या देवदूताला तळोदा वृत्तांकनाच्या माध्यमातून मानाचा मुजरा आमचा। सुरेश वसावे यांच्या रूपाने सुगंध दरवळतो माणुसकीचा। केवळ ड्युटी म्हणून काम न करता सेवा परमो धर्म हा मंत्र सुरेश वसावे यांनी प्रत्यक्षात उतरवला आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बकाराम गावित यांनीही त्यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांना परिसराचा आधारवड संबोधले आहे। विसरवाडीच्या मातीतील हा निस्वार्थ सेवक आजच्या तरुण पिढीसाठी एक आदर्श वस्तुपाठ आहे, ज्यांच्या हातात रुग्णवाहिकेचे स्टिअरिंग आहे आणि मनात लोकांच्या सेवेची तळमळ। अशा सुरेश वसावे यांचे कार्य अखंडपणे चालू राहो हीच सदिच्छा। मी डॉक्टर राजेराज कुवर, वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय विसरवाडी। तर आज आपल्या इथं जे जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज या संस्थांनी जी आपल्याला ॲम्ब्युलन्स दिली, त्या ॲम्ब्युलन्समुळे आपल्या परिसरामध्ये होणाऱ्या अपघात, तसंच कोंडाईबारी घाटामध्ये होणारे अपघात आणि इथून तर सारवटपर्यंत होणारा जो हायवेवरती आपले अपघात आहे, यामुळे लोकांना बऱ्यापैकी सेवा मिळते, त्यांचे प्राण वाचून राहिलेले। ड्रायव्हरच्या कार्यक्षमतेमुळे आणि इथल्या लोकांच्या मदतीने अपघात झालेले रुग्ण आहेत ते ग्रामीण रुग्णालय विसरवाडीत आणण्यात येतात। ते लवकरात लवकर आपल्या रुग्णालयात अपघाती झालेल्या ते विसरवाडीचे त्यांचे दक्ष अधिकारी अशोक दादा गावित ते पण चांगल्या प्रकारे सहकार्य करतात आणि याच प्रकारे रुग्णांचा जीव पण वाचतो आणि ॲम्ब्युलन्सची सेवा अशीच चालू राहील। आणि अजून आम्हाला जर ॲम्ब्युलन्स मिळालं तर मदत चांगली होऊन जाणार, रुग्णांचा जीव वाचेल। धन्यवाद। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।